स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये ही धागा नेमका कशासाठी बांधते ते चला तर सांगतो. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. मागच्या पार्ट मध्ये तुम्ही जर बघितलं असेल की आम्ही दाखल झालो अक्कलकोट मध्ये. तर मंडळी चला आता बघूया आपण स्वामी दर्शन होतंय का नाही. आज जाऊन बघतो तर काय, ही भली मोठी रांग लागली होती दर्शनाला. मग काय आम्ही बी थांबलो रांगामध्ये. भली मोठी रांग पार करत आम्ही दाखल झालो आतमध्ये. स्वामींचं दर्शन करायला एवढी माणसं आली होती, ही बघून मी थक्कच झालो. थोड्याच वेळात मंदिराचा दरवाजा उघडला आणि आरतीला सुरुवात झाली. आमचा जायचं टायमिंग बी बघा की बरोबर आम्ही आरतीला झाला होता. खरंच आम्ही लय नशिबानं बघा की आम्हाला स्वामींची आरती भेटली. सगळेजण आरतीमध्ये दंग झाली होती. आरती संपल्या दर्शन करायला गर्दी झाली आणि सगळेजण निघाले दर्शन करायला. एवढ्या गर्दीमध्ये आम्हाला स्वामींचं दर्शन भेटलं. आता दुसरं अजून काय पाहिजे. स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही त्यांच्या गादीचं पण दर्शन घेतलं. तर मंडळी ही आहे स्वामींचं वटवृक्ष. याच वड्याच्या झाडाखाली स्वामी ध्यान करायचे. जर का तुम्ही कधी पण अक्कलकोटला आला तर इथं 5 मिनिटं एकदा बसून बघा, तुम्हाला का नाही लय भारी वाटेल बघा. इथं बसल्यावर इथली एनर्जीच लय वेगळी आहे बघा. आता ही जी स्वामींचं तुम्हाला फोटो दिसतंय ही फक्त फोटो नाही तर किती तर रुद्राक्ष म्हणून ही फोटो बनवलेला आहे. मंदिरामध्ये ही जी धागा बांधते त्याच्या मागे फक्त एकच कारण आहे, ती म्हणजे मनात असलेली इच्छा. तुमच्या मनातली इच्छा तिथं बोलून ही धागा बांधायचा असते. स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही निघालो बाहेर जायला. बाहेर येऊन आपल्या स्वामींच्या रथाचं दर्शन घेतलं. आम्ही इकडे दर्शन घेतच होतो तेवढ्यात आम्हाला आमचं यमजे भाऊ भेटलं. आई योगायोग होता आमचा. आणि ही आहे अक्कलकोट मधली स्वामी समर्थांची भली मोठी मूर्ती. असं मन प्रसन्न दर्शन घेऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. आणि ही बघा आमचं यमजे भाऊ. आणि ही बघा भूत. अहो ती भूत नाही हो, मीच आहे. आता तुम्ही म्हणताल ही तोंडाला रुमाल का बांधलाय असा. अहो आता करणार काय, ऊनच तेवढं पडलंय बाहेर. अहो किती 42 डिग्री सेल्सिअस. असल्या कडक उन्हामध्ये आम्ही थांबलो रसाच्या गाडीपाशी. अहो कशाला रस प्यायला हो. मग काय चालू झाली ऊस पिळायची प्रोसेस. आता तुम्हाला एक कडवट सत्य सांगू का, आपल्याला पण अशीच पिळती ती ऊसासारखं. जवळ रस निघत नाही तोपर्यंत पिळती तीच आपल्याला. पूर्ण रस संपोस तर पिळती ती. जाऊ दे आता तुम्ही रस पिऊन घ्या. असा थंडगार रस पिल्यानंतर मनाला लय शांती झाली. मस्तपैकी रस पिऊन निघालो जायला. अजून एकदा तोंडावर असा रुमाल बांधला बघा. अहो आता करणारच काय, ऊनच बाहेर तेवढं पडलं होतं. नुसत्या झळ्या लागल्या होत्या. असं वाटत होतं की कुठल्या स्टोअरनं चालायला लागला काय की. सोलापूर मध्ये आलो आणि सिद्धेश्वर मंदिरात गेला ना, असं कधी झालंय का. असं सावल्यांचा खेळ करत आम्ही दाखल झालो मंदिरामध्ये. असं मन प्रसन्न सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं बघा. दर्शन घेऊन आम्ही आलो लिंबू सरबत प्यायला. आता कारण दुसरं काय असणार होय, ऊनच तेवढं पडलं होतं. असं मस्तपैकी लिंबू सरबतवर ताव मारला आणि निघालो जायला. जाता जाता अशी करोडोची इस्टेट दिसली बघा. नादच करायचं नाही. हॅशटॅग मुसरवाला अशी नाटकी करत आम्ही दाखल झालो क्रोमामध्ये. आता तुम्ही म्हणसाला ही क्रोमामध्ये काय गेली असतील. हाय लवकरच अजून एक धप्पा आतमध्ये जाऊन थोडी जरा छानबीन केली, म्हणजे कसं पुन्हा सगळं व्यवस्थित व्हावं. सगळे छानबीन करून मस्तपैकी पाणी पिलं आणि निघालो घरी जायला. तर मंडळी ही व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या सोलापुरी भावाला फॉलो करायला विसरू नका. भेटूया मग पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.